नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. काल आपण बायोलॉजीमधला पहिला टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा पूर्ण केला. आज आपण 2 नंबरच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. तर यापूर्वी आपला जो पहिला टॉपिक झालेला आहे त्याचं पुस्तक तुमच्याकडे मोबाईलवरती आहे. तुम्ही त्याचा एक्झरसाइज बघा. एक्झरसाइजमध्ये आत्तापर्यंत आपले जे प्रश्न झालेले आहेत शिकवत असताना होमवर्क म्हणून, ते प्रश्न सोडून बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत आहेत का बघा, सोडवण्याचा प्रयत्न करा. एखादा प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल, मिळत नसेल तर आपण नंतर भेटल्यानंतर बघू, पण तेवढा होमवर्क व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा. एक्झरसाइजमधील होमवर्कचे दिलेले प्रश्न सोडून सोडवा. पुन्हा ते प्रश्न लिहिण्याची गरज नाही आहे. आता आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्सला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला काय बघायचा आहे बघा. कॅन यू रिकॉल असं म्हटलं आहे. पाठीमागं आपल्याला काय काय माहीत आहे हे लक्षात घ्यायचं आहे. इनलिस्ट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस, म्हणजे आपण 11वीमध्ये काही लाईफ प्रोसेसेस शिकलो, प्लॅन्टमधल्या शिकलो किंवा ॲनिमलमधल्या शिकलो, म्हणजे ज्याला आपण सजीवांची लक्षणं म्हटलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, त्याला लाईफ प्रोसेसेस म्हणतात. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिशन जे आपण 11वीमध्ये शिकलो होतो, तर ती लाईफ प्रोसेस आहे. नेम द लाईफ प्रोसेसेस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कंटिन्युएशन ऑफ ह्युमन रेस. मग ह्युमन रेस जर कंटिन्यू राहायचा असेल तर कुठली लाईफ प्रोसेस आपल्याला रिस्पॉन्सिबल आहे, तर रिप्रोडक्शन असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण ह्या इंट्रोडक्शनमधून टॉपिककडे वळतोय. What are the common methods of reproduction in unicellular organism like युग्लिना, अमिबा अँड पॅरामोशियम. ह्या पॅरामोशियम, युग्लिना आणि अमिबामध्ये कुठली मेथड्स असतात त्या आपल्याला पाहायच्या आहेत. जसं आपण प्लॅन्टमध्ये काही मेथड्स पाहिल्या होत्या, लोअर अँड प्लॅन्टमधल्या वेगळ्या, असेक्शुअल रिप्रोडक्शन वेगळं, सेक्शुअल रिप्रोडक्शन वेगळं, तसंच आपल्याला इथंही पाहायचं आहे. व्हॉट टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ऑकर्स इन हायड्रा. हायड्रामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं तर त्याला आपण बडिंग इन हायड्रा असं तुम्ही 8, 9, 10 पासून शिकत आलेला आहात. व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. मग आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या मेथड शिकताना मेजर आपण पाहतो सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. We know that reproduction is one of the major process of any living organism. रिप्रोडक्शन ही महत्त्वाची प्रोसेस आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममधली. इट हेल्प्स इन मेंटेनिंग कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. हाच पॉईंट आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिला होता, कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज. रिप्रोडक्शन इज डिफाइंड ॲज बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. याचाच अर्थ रिप्रोडक्शन इज द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिप्रोड्यूस यंग वन सिमिलर टू देमसेल्स. अशी जी आपण डेफिनेशन पाहिली होती पहिल्या टॉपिकमध्ये 11वीमध्ये, तीच डेफिनेशन इथं आपल्याला सांगितली तरी चालणार आहे. इट दस बिकम ए व्हायटल प्रोसेस विच इनेबल्स द स्पीसीज टू सर्व्हाइव्ह ओव्हर लाँग पिरियड. आणि ह्याच प्रोसेसमुळं ती स्पीसीज लाँग पिरियड सर्व्हाइव्ह होऊ शकते. सर्व्हाइव्ह होणं याचा अर्थ टिकून राहणं. इव्हन दो द इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑर्गॅनिझम लिव्ह नॅचरली फॉर ए लिमिटेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे एखादा सजीव ठराविकच टाईम जगतो, ज्याला आपण म्हणतो जन्माला आलेला आहे त्याला डेथ आहे, म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन हा ठरलेला असतो. हे 11वीत आपण शिकलो होतो. दॅट इज देअर लाईफ स्पॅन. In this chapter, we will learn about the various methods of reproduction in animals. ॲनिमलमधल्या रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या पद्धती आपण इथं शिकतोय. अजून काय शिकतोय लक्षात घ्या. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमिटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, अर्ली एम्ब्रिओलॉजी, पार्च्युरेशन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हे आपल्याला शिकायचे पॉईंट दिलेले आहेत. ते पॉईंट जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा आपण ते क्लिअर करत जाऊयात. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स ऑकर्स मेनली बाय 2 मेथड्स, असेक्शुअल अँड सेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा पॉईंट आपण आता सुरू करूयात. इट इज कॉमन मेथड अमॉंग लोअर ॲनिमल्स. म्हणजे शक्यतो लोअर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. इट डज नॉट इन्व्हॉल्व मिओसिस. म्हणजे इथं मिओसिस होत नाही. याशिवाय गॅमिट फॉर्मेशन होत नाही आणि गॅमिटचं फ्युजनही होत नाही. द फॉर्मेशन ऑफ प्रोझिनी इज बाय ए सिंगल पॅरेंट. आणि इथं प्रोझिनी तयार होते एका पॅरेंटपासून. प्रोझिनी म्हणजे पुढील पिढी तयार झालेलं अपत्य, याला आपण प्रोझिनी असं म्हणतो किंवा ऑफस्प्रिंग असंही म्हणतो. पॅरेंट ओनली अँड डज नॉट इन्व्हॉल्व बोथ सेक्सेस. दोन्ही सेक्सेस इथे नसतात. सो इट इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. द प्रोझिनी ऑर डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू सिंगल पॅरेंट.
जे तयार होणारे ऑफस्प्रिंग आहेत, तयार होणारी प्रोजिनी आहे, डॉटर सेल्स आहेत, त्या पॅरेंटसारख्याच सिमिलर असतात अँड आर रेफर्ड ॲज क्लोन्स. हे आपण आधीच रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. द लोअर ॲनिमल रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय जेम्युल फॉर्मेशन अँड बडिंग. म्हणजे लोअर ऑर्गॅनिझममध्ये आपण रिप्रोडक्शन जे पाहणार आहे ते दोन पद्धतीनं पाहणार आहे. पहिलं आहे जेम्युल फॉर्मेशन आणि दुसरं आहे बडिंग. पहिल्या टॉपिकमध्ये याचा थोडासा उल्लेख झालेला होता बघा, जिथं आपण लोअर अँड प्लांट्समधलं रिप्रोडक्शन बघितलं होतं. त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन, स्पोर्युलेशन, फिशन, त्या ठिकाणी हा पॉईंट शेवटी झालेला होता. जेम्युल फॉर्मेशनची इथं पुन्हा डायग्रॅम दिलेली आहे. मायक्रोपाईल म्हणजे त्याचं ओपनिंग आहे. मोनो एक्झॉन स्पिक्युल्स म्हणजे हे जे आपण पाहतोय ते स्पॉन्जेसमध्ये असतं आणि स्पॉन्जेसमध्ये जे स्केलेटन आहे ते स्पिक्युलच्या स्वरूपात असतं. त्या स्पिक्युलचा हा एक प्रकार आहे, त्याला म्हणायचं मोनो एक्झॉन स्पिक्युल्स. हे लक्षात घ्या नीटला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी. मोनो एक्झॉन स्पिक्युल्स म्हणजे काय आहे? स्पिक्युल्स हे स्पॉन्जेसमध्ये आढळणारं स्केलेटन आहे आणि त्याचा प्रकार एक असतो, टाईप एक असतो, त्याला मोनो एक्झॉन असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये इनर मेम्ब्रेन आहे. इनर मेम्ब्रेनच्या आत एक विशिष्ट प्रकारच्या सेल्स असतात, त्याला आर्किओसाइट्स असं म्हणतात. आणि हे जे आउटर मेम्ब्रेन आहे ते थिक असतं, रेझिस्टंट असतं आणि हे जे आवरण आहे किंवा हे जे कव्हरिंग आहे ह्या विशिष्ट प्रकारच्या सेल सिक्रीट करतात. हे थिक रेझिस्टंट कव्हरिंग ॲमिबोसाइट्स नावाच्या त्या सेल्स असतात. आता बघा, जेम्युल इज अन इंटरनल बड. म्हणजे पहिलाच पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. व्हॉट इज जेम्युल इज अन इंटरनल बड. म्हणजे एक्सटर्नल बड जशी असते तशी ही इंटरनल बड आहे. फॉर्म्ड ओनली इन स्पॉन्जेस. फक्त कोणामध्ये आढळते? स्पॉन्जेसमध्ये. आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशनमध्ये स्पॉन्जेस पाहिलेले आहेत. पोरीफेराचे मेंबर्स. इट हॅज असेक्शुअली प्रोड्युस्ड मास. असेक्शुअली प्रोड्यूस मास असतं और ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल्स असतं. द आर्किओसाइट्स ऑफ डेव्हलपिंग. आर्किओसाइट्स कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग. आर्किओसाइट डेव्हलप होऊ शकतात इंटू न्यू ऑर्गॅनिझम. आर्किओसाइट सेलचं नाव तुम्ही इथे लक्षात ठेवायचे. द आर्किओसाइट्स गेट कोटेड म्हणजे वरून त्याला आपण कोटिंग केलं, आवरण घातलं, बाय ए थिक रेझिस्टंट लेअर. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं थिक लेअर असतं, रेझिस्टंट लेअर असतं. ऑफ सिक्रिशन बाय ॲमिबोसाइट्स. म्हणजे कुठल्या सेल ते सिक्रीट करतात? ॲमिबोसाइट्स. द जेम्युल इज फॉर्म्ड टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. जेम्युल फॉर्मेशन केव्हा होतं? ज्यावेळेला तिथे अनफेवरेबल कंडिशन निर्माण होते त्यावेळेला हे होतं आणि ती अनफेवरेबल कंडिशन त्यामुळं ओव्हरकम करता येते. ओव्हरकम करणं याचा अर्थ त्याच्यावर मात करणं. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन. ज्यावेळेला फेवरेबल कंडिशन निर्माण होते ऑफ वॉटर अँड टेम्परेचर, द जेम्युल्स हॅच. आणि हे जेम्युल हॅच होतं अँड डेव्हलप्स इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात. एक्झाम्पल आहे स्पॉन्जेलिया. आता पुढचा पॉईंट बडिंग. डायग्रॅमसहित आपल्याला पाहायचं आहे. बडिंगमध्ये पहिला पॅरेंट हायड्रा दिलेला आहे, त्याच्यामध्ये बड दिलेली आहे, नंतर डेव्हलपिंग बड दिलेली आहे, फुल्ली मॅच्युअर बड दिलेली आहे. नंतर ती बड त्या हायड्रापासून डिटॅच होते, म्हणजे यंग हायड्रा असतो तो सेपरेट होतो. असं डायग्रॅममध्ये आपल्याला डेव्हलपिंगच्या वेगवेगळ्या स्टेजेसमधून डायग्रॅम दाखवलेली आहे. इट इज ए सिम्पल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन नॉर्मली ऑकरिंग इन फेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशनमध्येही आढळते. इट इज सीन इन ए व्हरायटी ऑफ ॲनिमल्स लाईक सिलेंट्रेट्स. कोणामध्ये आढळते? सिलेंट्रेट अँड कोरल्स. कोरल्स आपण शिकलो होतो. अँड इन सम कॉलोनियल ॲसिडियन्स. काही कॉलनी करून राहणाऱ्या ॲसिडियन्समध्ये पण हे आढळतं. इन हायड्रा ए स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस टुवर्ड्स द बेसल एंड ऑफ द बॉडी. हायड्रामध्ये लक्षात ठेवायचं, ही जी बड आहे ती बेसल एंडला बॉडीच्या तयार होते. इट डेव्हलप्स ॲज ए बर्ड विच ग्रोज अँड फॉर्म्स. जी बर्ड म्हणून वाढलेली आहे ती ग्रो होते अँड फॉर्म्स द टेंटॅकल्स. टेंटॅकल म्हणजे त्याचे अवयव तयार होतात. अँड डेव्हलप्स किंवा गेट ट्रान्सफॉर्म इंटू न्यू इंडिव्हिज्युअल. छोटा इंडिव्हिज्युअल तिथं तयार होतो. द प्रोसेस इज कॉल्ड बडिंग. द यंग हायड्रा गेट्स डिटॅच्ड फ्रॉम पॅरेंट अँड बिकम अॅन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. ज्यावेळेला तो पूर्णतः वाढतो तेव्हा तो पॅरेंटपासून सेपरेट होतो आणि इंडिव्हिज्युअली जगायला लागतो किंवा सेपरेट होतो. याच्यानंतरचा एक पॉईंट आपल्याला पाहायचा आहे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्माण, पुन्हा निर्माण करणं. ए वर्ड which in biology refers to process observed in all living organisms from the unicellular bacteria up to the most complex multicellular form, example humans.
म्हणजे रिजनरेशन ही प्रक्रिया आपल्याला बॅक्टेरियापासून ह्युमन्सपर्यंत सगळ्यांच्यामध्ये बघायला मिळते. बाय धिस प्रोसेस द ऑर्गॅनिझम कॅन फंडामेंटली रिपेअर म्हणजे दुरुस्त करणं, ऑर रिग्रो म्हणजे पुन्हा वाढतात, ऑर रिस्टोअर इट्स लॉस्ट, रिस्टोअर म्हणजे पुन्हा निर्माण करतात, इट्स लॉस्ट म्हणजे नष्ट झालेले, ऑर डॅमेज्ड पार्ट. दो इट इन्व्हॉल्व्स असेक्शुअल प्रोसेस आहे ही, इट डिफर डिस्टिंक्टली फ्रॉम रिप्रोडक्शनपेक्षा वेगळी आहे. एक्झाम्पल, ए डॅमेज्ड हायड्रा कॅन रिजनरेट इट्स लास्ट पार्ट. डॅमेज हायड्रा जो आहे त्याचा लॉस्ट पार्ट पुन्हा निर्माण करू शकतो. सिमिलरली प्लॅनेरिया एक ऑर्गॅनिझम आहे. इफ उंडेड म्हणजे त्याला जखम झाली, इट्स सेल्स बिकम ॲक्टिव्ह, त्याच्या सेल्स ॲक्टिव्ह बनतात अँड रिजनरेट लॉस्ट पार्ट ऑर ऑर्गन बॅक टू इट्स ओरिजिनल स्टेट. पुन्हा तशाच ऑर्गन तो निर्माण करतो. दे कॅन ऑल्सो रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन, आणि त्यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशननी सुद्धा रिप्रोडक्शन होतं. फ्रॅगमेंटेशन हा पॉईंट आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेला आहे. ऑल्सो इट इज सीन इन प्लॅनेरियन्स दॅट द अँटेरियर एंड एक्झर्ट. आता ह्या प्लॅनेरियामध्ये कसं होतं, त्याचे दोन बाजू आहेत, एक अँटेरियर साईड एक पोस्टेरियर साईड. अँटेरियर साईड काय करते, प्रेशर एक्झर्ट करते, म्हणजे निर्माण करते. ए पुल ऑन पोस्टेरियर एंड रिझल्टिंग इन कॉन्स्ट्रिक्शन, त्यामुळे मध्यभागी साधारणतः कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे खाच तयार होते. इन मिडल पार्ट ऑफ द स्प्लिटिंग इन टू द 2 पीसेस, आणि त्याच्यामुळं 2 पीसेस तयार होतात. डायग्रॅममध्ये ते दाखवलेलं आहे, जरा व्यवस्थित बघा. ईच पीस ग्रो इन टू ए न्यू प्लॅनेरिया, आणि याच्या पद्धतीनं 2 प्लॅनेरिया तयार होतात. दॅट इज 2 क्लोन्स ऑफ ए ओरिजिनल हॅव बीन फॉर्म, म्हणजे सेम टू सेम 2 ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत. या पद्धतीनं आत्ता आपण फक्त असेक्शुअल रिप्रोडक्शन लोअर प्लांट्समधलं पाहिलं, एक रिजनरेशन पाहिलं, दुसरं बडिंग पाहिलं, आणि तिसरं आपण पाहिलेलं होतं जेम्युल फॉर्मेशन. तर याच्यापर्यंतचा जरा व्यवस्थित हे सगळे सोपा सगळा पार्ट आहे, पहिल्या टॉपिकमध्ये झालेलाच पार्ट आहे. त्या 2 डायग्रॅमसुद्धा आपल्याला काढायच्या आहेत. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्या पार्टला सुरुवात करू. थँक्यू.